तर वरळीतील आंबेडकर नगरमधील एका 10 बाय 10च्या छोट्या खोलीत 38 जण राहत असल्याचे निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत दिसून आले। आदित्य ठाकरेंनी मतचोरीबाबत सादरीकरण करून हा प्रकार समोर आणला। याचा रियालिटी चेक आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी केलाय, पाहूया। तुम्ही जर मुंबईकर असाल, मुंबईत राहत असाल आणि मुंबईतल्या अगदी छोट्याशा जागेमध्ये तुमचं घर असेल आणि जर तुम्हाला कायम ही चिंता सतावत असेल की इतक्या छोट्या जागेमध्ये अगदी 10 बाय 10च्या जागेमध्ये सुद्धा आपला परिवार नेमकं तडजोड करत कसं राहणार, मात्र तुम्हाला आता मी एक असं घर दाखवणार आहे की ते मुंबईत आहे, वरळीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये आहे आणि या ठिकाणी फक्त 10 बाय 10च्या खोलीत एक नाही, दोन नाही, चार नाही तर तब्बल 38 जणांचा परिवार राहतोय। सध्या मी आलेली आहे वरळीमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये सध्या आपण आहोत आणि या घराचा क्रमांक आहे GS008 आणि खाली लिहिलं आहे 001। निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदार यादीनुसार या घरामध्ये जे केवळ मुश्किलीने 10 बाय 10चं असेल त्या घरामध्ये तब्बल 38 जण राहत आहेत। रियलिटी चेक करूयात झी 24 तासवर, बघूयात या घरात नेमकी किती जण राहत आहेत। तो यहाँ पर कितने लोग रहते हैं आप? बाबू लगा के 4 जन, एक मेरी सास, मेरे हस्बैंड और मैं और मेरा छोटा बाबू। अच्छा, बच्चा कितने साल का है? 4 साल का। 4 साल का है, तो 4 लोग ही रहते हैं आप। तो आपको ये पता है कि आपका ये घर अभी काफ़ी फेमस हो चुका है और यहाँ पर कुल मिला के 38 लोग रहते हैं, ऐसी जानकारी जो कागज़ है उसके माध्यम से मिली है। तो इस घर के ओनर कौन है? आप यहाँ पर रेंट से रहते हैं क्या? उनके परिवार की कुछ जानकारी है आपको? नहीं, मुझे कुछ जानकारी नहीं है, ये भी मुझे आज सुबह से पता चला, तो इतना ही। ऐसी कल्पना कर सकती कि यहाँ पर कुल मिला के 38 लोग रह पाएंगे? नहीं, ये तो कल्पना ही नहीं कर सकते, इम्पॉसिबल। ते ह्या 10 बाय 10च्या खोलीत राहत आहेत। ही ती खोली आहे, तसं बघायला गेलं तर फार सुखवस्तू म्हणावी अशी ही खोली नाही, असं हे घर नाही, मात्र गरजेपुरतं सामान त्यांचं आहे। स्वयंपाक पाण्याला लागणारी भांडी आहेत, सिलेंडर आहे, वीज आहे, पाणी पुरवठा अर्थातच सार्वजनिक नळावरनं होतो, शौचालय ही सार्वजनिकच आहे। मात्र याच 10 बाय 10च्या घरामध्ये तब्बल 38 लोक राहतात असा दावा निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि हा दावा नाही तर हा पुरावा आहे मतदार यादीनुसार। मात्र ह्या घरामध्ये मुश्किलीने 4 जण जे दाटीवाटीने राहत आहेत त्यांचीच आयुष्य मोठी कष्टदायक आहेत। मात्र अर्थातच मतदार यादीतला हा घोळ आता समोर येतोय। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।